आपल्याला माहीत आहे की पी-एम किसान योजनेचा जो 22वा हप्ता आहे, तो नुकताच वितरित झालेला आहे. म्हणजे साधारणपणे 8-15 दिवस तरी निघून गेले. परंतु यामधल्या कालावधीमध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व शेतकऱ्यांना अशी अपेक्षा होती की या हप्त्यासोबतच आपला नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे आणि दुसरा म्हणजे तो 9वा हप्ता, तो हप्ता, हे दोन्ही हप्ते पेंडिंग आहेत. तर हे दोन्ही हप्ते 22व्या हप्त्यासोबतच आपल्यापर्यंत येणार अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती किंवा एक अंदाज होता. आणि तशा प्रकारचे व्हिडिओज आपण YouTubeवरती पण बऱ्याच प्रमाणामध्ये बघितलं. पण विषय असा झाला की नंतर मी 22व्या हप्त्यासंदर्भामध्ये तर घोषणा झाली केंद्र सरकारकडून त्या संबंधीच्या अधिकृत तारीख पण जाहीर करण्यात आली. परंतु विषय राहिला राज्य सरकारचा किंवा राज्य शासनाचा. त्यांनी कोणत्याही प्रकारच्या 8व्या हप्त्यासंदर्भात कुठलीही घोषणा नाही. सगळीकडे चुडूपचूप कोणीही त्याच्याबद्दलचं बघतोय. मग हे बघितल्यानंतर मी 22वा हप्ता केंद्राचा वेळेवर तर मिळतोय. 21वा हप्ता पण त्यांचा थोडासा लेट झाला, पण तो मिळाला. पण राज्य शासन मात्र यावरती बोलायलाच तयार नाही. मग शेतकऱ्यांमध्ये असं असंतोषाची लाट पसरायला लागली की बाबा हे सरकार नेमकं शेतकऱ्यांच्या बरोबर आहे की शेतकरी विरोधीच आहे, याची कुणकुण कुठेतरी राज्य सरकारला लागली. आणि राज्य सरकारने मग असा निर्णय घ्यायचा ठरवला की ठीक आहे बाबा, की नमोचा हप्ता द्यायला पाहिजे. पण आता दोन्ही हप्ते एकदमच कसे द्यायचे, तर तिजोरी एकदम रिकामी झाली. कारण की ह्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून इतका पैसा वाटला महिलांना की आता सध्या जी महत्त्वाची जी योजना आहेत किंवा ज्या महत्त्वाची जी काम आहेत त्यांना पैसे द्यायला राज्य सरकारकडे आता निधीच नाही. तिजोरीमध्ये एकदम खडखडाट झालं. मग अशा परिस्थितीमध्ये आता मला सांगा, नमो शेतकरी योजनेचं जर दोन्ही हप्ते दिलं तर राज्य शासन कर्जबाजारी होईल ना, आणि शेतकऱ्यांचा असंतोष पण आपण अंगावर घेऊ शकत नाही. मग या गोष्टीचा कुठेतरी विचार करून राज्य शासनाने असा विचार केला की ठीक आहे बाबा, 8वा 9वा नाही देता येत तर आपण फक्त दोन्ही हप्ते आपल्याला एकदम देता येत नाही, तर आपण फक्त 8वाच हप्ता देण्याचं जाहीर करू. मग राज्य शासनाने ह्या गोष्टीचा विचार करून 8वा हप्ता हा जाहीर केला. आणि आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच त्याचं वितरण सुद्धा झालं. विषय असा आहे की हे सरकार फक्त निवडणूक धार्जिनी सरकार आहे का? कारण की ज्या वेळेस निवडणुका येतात त्या वेळेस हे कुठली तरी योजना घेऊन येतात आणि लोकांचं मनपरिवर्तन या योजनांच्या माध्यमातून किंवा हे ज्या लोकांना योजना दाखवल्या जातात किंवा ज्या आकर्षित करणाऱ्या, पैसे देणाऱ्या ह्या ज्या योजना दाखवल्या जातात त्याच्यातून लोकांची दिशाभूल करून सत्तेवरती येण्याचं हे सरकार कारस्थान करते का? याचा थोडासा आपण सर्वसामान्य लोकांनी विचार करायला पाहिजे. आणि या लोकांना आपण जागेवर आणण्याचा प्रयत्न पण केला पाहिजे. आपण जर तशा पद्धतीने विचार नाही केला तर निश्चितच खूप आपल्याला पुढे जाऊन अडचण निर्माण होणार आहे. कारण की आपल्यावरती ज्या योजनांच्या माध्यमातून खर्च केला जातो त्या योजनांचा फायदा हा खरोखर सर्वसामान्य लोकांना भेटतो का, याचा विचार होणं खूप गरजेचं आहे. 9व्या हप्त्यासंदर्भामध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर 9वा हप्ता कधी काही यूट्यूब चॅनल अजूनही सांगतात की GR आला किंवा ह्या आमचं झालं तमकं झालं, त्यांच्यावरती काडी मात्र विश्वास ठेवू नका. आपल्या चॅनलवरती अधिकृतपणे सांगण्यात येईल की ज्या दिवशी तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्या दिवशी मिळणार म्हणजे मिळणार. आपण आपलं रेकॉर्ड बघा या आधीचं सुद्धा, त्यावेळेस सुद्धा आपण 8व्या हप्त्यासंदर्भामध्ये स्पष्ट आणि सरळ सांगितलं. पण लोक काय म्हणत होते 22वा हप्ता ज्यावेळेस मिळायचा त्यावेळेस माझा एकट्याचा व्हिडिओ असा होता की ज्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं की हा हप्ता शेवटच्या आठवड्यातच मिळणार आहे आणि तशाच पद्धतीचा नमो शेतकरीच्या योजनेचा जो हप्ता आहे तो शेवटच्या हप्त्यातच, म्हणजे महिन्याच्या शेवटच्या हप्त्यातच वितरित झालेला आपल्याला पाहायला मिळालं. आता 9वा हप्ता या संदर्भात राज्य शासनाकडून कुठल्याही प्रकारचं सध्या तरी अपडेट आलेलं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं घोषणा किंवा कुठल्याही नेत्याने त्याबद्दलचं वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने कधीच विचार करू नका की हा हप्ता आत्ता आपल्याला मिळेल. त्यामुळं थोडंसं वॉच करा, वेट करा. काय अपडेट आले तर नक्कीच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करेल. आणि आपल्या चॅनलला महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब झाला तर तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळतील. मान्यता दुसरे व्हिडिओ आहेतच, रोज येतोय त्याच्यावरती हप्ता. चला, धन्यवाद.